पाऊल काय राहणार आहे? पुढचं पाऊल सर, माझ्या परिवाराला धोका आहे म्हणून मी नोटीस पहिलं 4-5 ठिकाणी दिलेली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं मुख्यमंत्रीलाही दिलेली आहे मी. आणि 3/10/2024 या तारखेला मी अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. जे पुढची पार्टी आहे अवैधरित्याने त्याने विक्री. ग्रामपंचायत पिंपळगाव तांडा येथील जमीन श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेचे गट क्रमांक 1 हेक्टर, गट क्रमांक 125, क्षेत्रफळ 1 हेक्टर 1 आर. नंबर 2 ग्रामपंचायत पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन कैलासवासी सुराजी बद्दू पवार मयत झालेले आहेत. यांचे वारसा अर्जदार दिलीप सुराजी पवार अनुषंगाने संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने शासकीय स्तरातून ग्रामपंचायत पिंपळगाव येथील गट क्रमांक 125 मध्ये 1 हेक्टर 1 आर जमिनीवर अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर व प्लॉट धारकांना तात्काळ नमूद कारवाई करण्याची विनंतीबाबत. नंबर 3 ग्रामपंचायत पिंपळगाव ग्रामसेवकांनी इतर बॉन्ड नमूद योग्य चौकशी न करता जमिनीचे गट नंबर नोंद करून प्लॉट धारकांना गट नंबर 125 मध्ये श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर कब्जा देण्यात आला. नंबर 4 संबंधित ग्रामसेवकांना लेखी अर्ज देऊन गट नंबर 125 मध्ये पुन्हा शासकीय स्तरातून पुरावे मागणी केले असता ग्रामसेवकांनी व विस्तार अधिकाऱ्यांनी व सरपंच मॅडमनी खोटा अहवाल दिला. या विषयाच्या अनुषंगाने योग्य ती तात्काळ नमूद कारवाई करण्याची विनंतीबाबत. नंबर 5 ग्रामपंचायत पिंपळगाव तांडा 125 मधील 1 हेक्टर 1 आर जमिनीचे खरेदी खत जगदंबा गृहनिर्माण संस्थेचे मयत सुराजी बद्दू पवार या नावाने पुनश्च संस्थेला पूर्वी विक्री केलेल्या व्यक्तीच्या वारसाने पुनश्च विक्री करून ताबा देण्यात आला. त्या संबंधित दोषीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे विनंतीबाबत. नंबर 6 ग्रामपंचायत पिंपळगाव पदभार ग्रामसेवक यांना गट नंबर 125 मध्ये गैरकानूनी प्लॉट कब्जाधारकांना जागेच्या पुराव्याची नोटीस लेखी स्वरूपात 3 वेळा नोटीस अंतिम नोटीस देऊन कब्जा प्लॉट धारकावर योग्य ती शासकीय स्तरातून कारवाई आदेशपत्र देऊन सुद्धा कारवाई केलेली नाही व प्लॉट कब्जाधारकाला बांधकामास स्थगितीची नोटीस ग्रामसेवकांनी देऊन सुद्धा ग्रामसेवकांनी सदर बांधकामात चालू असून कोणत्याच प्रकारची शासकीय स्तरावर कारवाई तात्काळ केलेली नाही. तरी वारंवार पत्र करून सुद्धा मी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय समोर उपोषण बसलो. तिथं पण काही मान्य माझे केले नाही आणि त्याच्यानंतर उपोषण तरी न्याय मिळत नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण बसून न्याय दिले नाही. लेखी देऊन सुद्धा काही कारवाई केली नाही. कारण तिथे पण मॅनेज झाले असतील म्हणून मी संभाजीनगर आयुक्तालयाला पत्र देऊन सर्व डॉक्युमेंट फाईल देऊन इथं मी उपोषणास बसलेले आहे. तरी उपोषणास बसलो पण येतं न्याय न मिळाल्यास माझ्या कुटुंबासह आत्मदहन करावा लागेल व माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार मी अर्जात नमूद केलेला आहे. धन्यवाद. प्रमुख मागण्या म्हणजे माझं नाव दिलीप सुराजी पवार, राहणार पिंपळगाव तांडा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. तरी माझे उपोषण तालुक्याच्या ठिकाणी पत्र देऊन सुद्धा झालेलं आहे. वारंवार पत्र करून सुद्धा मला न्याय मिळत नाही. आणि त्याच्यानंतर
जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण केलो आणि तिथं पण न्याय मिळाला नाही. बॅनरवर मी ठेवू का?